आता आपण मर्मा थेरपी शिकणार आहोत. मर्मा थेरपी म्हणजे आपण काही पॉईंट असतात शरीराचे, समजा शुगरचे पॉईंट आहे किंवा अजून वेगळा बीपीचे पॉईंट आहेत, असे आपण पॉईंट टिमलेस करणार आहोत, ते पॉईंट जाहीर करणार आहोत. मर्मा थेरपी ही भगवान शंकराने शिकवलेली थेरपी आहे. रावणाने भगवान शंकराकडून तपस्या करून शिकून घेतली. अशी ही मर्मा थेरपी सर्व थेरपीमध्ये मदर थेरपी म्हणतात. आणि ही थेरपी करत असताना आपण हे पॉईंट करत असताना पॉईंट जास्त दाबायचे नाहीत किंवा हळूही दाबायचे नाहीत, मध्यम प्रकारे पॉईंट आपण दाबणार आहोत. हे कशा प्रकारे करणार आहोत? शुगरचे पॉईंट आपण आता शिकणार आहोत. शुगरचे पॉईंट 8 पॉईंट आहेत. प्रथमतः आपण वज्रासन करा. वज्रासन केल्यानंतर आपली नाभीवरती अशा प्रकारे मूठ पकडायची आणि नाभी ठेवायची आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे मंडूकासन करायचे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, डोकं टेकवायचं पूर्णपणे. असं 7 वेळा करायचं. श्वास घ्या मागे, श्वास सोडत पुढे, 7 वेळा करायचं. रिलॅक्स. त्यानंतर दुसरा पॉईंट, 2 भुवयांच्या मध्ये ह्या पॉईंट नव्हता स्थपनी, या ठिकाणी हळूवार प्रकारे टिमलेस करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा टिमलेस करायचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा अधिपती, हा मर्मातला हा राजा पॉईंट आहे. हा पॉईंट दाबताना एकदम हळू दाबायचं आणि हे मर्मा करत असताना सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपताना करायचे. दुपारी सकाळी 10च्या पुढे कधी करायचं नाही, संध्याकाळी 4च्या आत करायचे, 4च्या नंतर करायचे. त्यामुळे मर्मा थेरपी करत असताना लक्षात ठेवायचे कधी करायचे ते. हा पॉईंट आहे ना, या ठिकाणी आपला भोवरा आहे, त्या ठिकाणी या 5 बोटांना असं टिमलेस करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9. जास्त टिमलेस केलं, जास्त दाबलं तर बेशुद्ध पडू शकतो माणूस. त्यामुळे फक्त मध्यम स्वरूपात दाबायचं. हा झाला दुसरा पॉईंट. त्याचं नाव आहे अधिपती. तिसरा पॉईंट आपण, आपला हात आहे, कोपरा आहे, त्या कोपऱ्या ठिकाणी बरोबर हे कोपऱ्या ठिकाणी ह्याला म्हणतात कृपरा. हा कृपरा पॉईंट या ठिकाणी असा टिमलेस करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर इथून 4 बोटं याचं माप टाकायचं आहे. तिथं हा पॉईंट इंद्रबस्ती, 4थ्या बोटाखाली हा पॉईंट दाबायचा आहे. इंद्रबस्ती पॉईंट हा. 1 2 3 4 5 6 7 8 9. नंतर हाताचा हा 4था पॉईंट, तलहृदय. बरोबर हे मधलं बोट ज्या ठिकाणी टेकेल त्या ठिकाणी हा टिमलेस करायचा आहे. हा बीपीचा सुद्धा पॉईंट आहे. बीपी वाढला तर हा पॉईंट आपण करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. दोन्ही हाताचे हे 3 पॉईंट आहेत. हा कोपरा पॉईंट. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 4 बोटं खाली इंद्रबस्ती. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर तलहृदय. 1 2 3 4 5 6 7 8 9. हाताचे 3 पॉईंट. आता बस या ठिकाणी बरोबर हा गुडघ्यापासून दोन्हीपासून 8 बोटं माप टाकायचं आहे आणि 8व्या बोटाखाली
बरोबर इथून असं दोन्ही बोटांना टिंबलिश करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा एक पॉईंट झाला. आणि हा गुल्फा आपला जो पायाचा घोटा आहे ना तो फिरवायचा आहे, त्याला म्हणतात गुल्फा पॉईंट. बरोबर असा 1 2 3 4 5 6 7 8 9. दुसऱ्या परत हा पॉईंट गुल्फाच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 दोन्ही पाय करायचे. बरोबर इथून 8 बोट भाग घ्यायचे. 8व्या बोटाखाली दोन्ही अंगठ्याने दाबायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 सरळ पाय करायचा. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 8 पॉईंट आहेत. बसून एक नाभीचा पॉईंट मंडूकासन, नंतर अधिपती, स्थपनी, हाताचे 3 पॉईंट कपुरा, इंद्रप्रस्थी, तलहृदय, पायाचे इंद्रप्रस्थी आणि गुल्फा असे 8 पॉईंट आहेत. ते शुगरचे पॉईंट आहेत. रोज सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी उठल्या आंघोळ केल्यानंतर